तर कोकणामध्ये आता नांगरणीची सुरुवात झालेली आहे आणि हा आहे मंथन आणि ही जी बैलजोडी बघताय ती या मंथनची आहे। तर मंथन, हे आपल्या बैलांची नावं सांग। तिचं नाव सर्जा, हां, तिचं नाव बकासूर। तर बघू शकताय सर्जा आणि सर्जाचे मालक मंथन आणि हा एक त्यांचा बैल आहे बकासूर। तर चला आपण नांगरणी सुरुवात करूया। आणि आमचे नाना आहेत ते नांगरणी करतात आहेत। मग मंथन, जो सर्जा आहे तो किती वर्षाचा आहे? सर्जा आता 8 वर्षाचा आहे। सर्जा 8 वर्षाचा झालाय आणि बकासूर बकासूर 6। नाना ज्या नांगराने नांगरणी करतो आहे तो नांगर आजोबांनी कोल्हापूरवरून 20 वर्षापूर्वी आणलेला होता। आजोबा त्याला अस्सल कोल्हापुरी नांगर म्हणायचे। या नांगराचं एक वैशिष्ट्य आहे की हा नांगर शेतामध्ये खोलवर फिरतो, त्यामुळे साहजिकच आहे की चिखल चांगला तयार होतो व चिखल चांगला झाल्यामुळे भात शेतीमध्ये तांदळाचे उत्पादन वाढते। कोल्हापुरी कलाकृतीचा हा एक उत्तम नमुना आहे। तर इथे प्रकाश काका पाटाच्या पाण्यात अडथळा येणारं गवत बाजूला करून घेतात आहेत, कारण पाऊस थांबल्यामुळे आता आपल्याला पाटामधून शेतीसाठी पाणी घ्यावं लागणार आहे। ही आमची विहीर आहे। विहीर पावसामुळे आता पाण्याने तुडुंब भरलेली आहे आणि तुम्ही हे जे विहिरीच्या बाजूला कौलारू घर बघताय त्या घरामध्ये आम्ही शेतीचा पंप आणि शेतीची अवजारे ठेवतो। आणि तिकडनं जे कनेक्शन आम्ही दिलेलं आहे ते बरोबर हे असवून या पाटाला जोडलेलं आहे। पारंपरिक पद्धतीने नांगराच्या साह्याने नांगरणी करायची म्हटली की बैल हे कुशलच असावे लागतात, तसेच बैलांना चालवणारा हा अनुभवीच असावा लागतो। तर आता पाऊस थांबल्यामुळे चिखल करण्यासाठी आपण पंप लावलेला आहे। आणि आता आपण बघू शकतोय की फळी आणलेली आहे शेतामध्ये आणि आता आपण फळी जोडून घेणार आहोत। तर आता आपण फळी जोडलेली आहे। आपल्या साईडला बकासूर आहे। आता तुम्ही बघू शकता जी फळी बरोबरची घाण आली आहे ती आपण इथे बांधावर चेपून ठेवतोय। शेतीची मशागत करताना आपल्याला सुरुवात ही नेहमी नांगरणीपासूनच करावी लागते। नांगरणीमध्ये माती उकरली जाते, खालची माती वर येते, जमीन मोकळी होते, त्यामुळे पिकांच्या मुळांना फैलण्यास वाव मिळतो व पिके जोमाने वाढतात। त्याशिवाय नांगरणीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता देखील वाढते। इथे आमचा पव्या दादा शेताच्या चारी बाजूने असलेले बांध चिकलमातीने लिपून घेतोय, जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी शेतामध्ये साचून राहील व त्यामुळे शेतामध्ये असणारी पिकाच्या वाढीसाठी लागणारी पोषक तत्वे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणार नाहीत।
आपली नांगरणी आता पूर्ण झालेली आहे. 3 दिवसामध्येच बैलांनी शेत नांगरून पूर्ण केलेले आहे. आता आपण नांगर काढून घेणार आहोत. लाईट नसल्यामुळे आपण आता बैलांना ओढ्यावर अंघोळीसाठी नेणार आहोत व जशी लाईट येईल तसेच आपण त्यांना पुन्हा घरच्या पंपावर अंघोळ घालणार आहोत. ऋण झुणते गुणगुणते कधी कुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. ही बघताय तुम्ही इथे दाढ आहे आणि दाढ काढायला सुरुवात केलेली आहे. तर आता इथे आहे आपल्या इथे मंथन जो दाढ काढतोय आणि मंथनच्या बाजूला आहे हार्दिक सुद्धा त्याला दाढ काढायला इथे मदत करतोय. तर आता आपल्याला मंथन दाढेची जुडी कशी बांधतात ते दाखवेल. तर या दाढेला काही ठिकाणी तरवा देखील म्हणतात. तर तुमच्याकडे या भातांच्या रोपांना काय म्हणतात ते कमेंट करून मला तुम्ही नक्की सांगा. तर आता या भातांच्या रोपांच्या जुड्या म्हणजेच मूठ बांधून घेतल्या जात आहेत व जिथे जिथे लावणी करायची आहे तिथे या मुठी नेऊन ठेवल्या जातील जेणेकरून लावणी पटापट होईल. तर आता लावणीला सुरुवात झाली आहे. संगीता आजी 2-2 भाताची रोपं चिखलामध्ये खोवत आहे. 2 रोपांमध्ये अंतर हे प्रत्येकी 12 ते 15 सेंटीमीटर एवढे आहे. संगीता आजीच्या बाजूला मनीषा काकी आणि मोहिते काकी भाताची रोपे लावत आहे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे तानना
तर आता आपण बघू शकतो आहे की रवी काकांनी शेतामध्ये युरिया खत टाकायला सुरुवात केली आहे. युरियामध्ये 46% नत्राचे प्रमाण असते. तसेच युरियाच्या संतुलित वापरामुळे पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हरितद्रव्याची निर्मिती होते व पानांचा रंग हिरवागार दिसतो. त्याशिवाय प्रकाश संश्लेषणाची क्रिया देखील वेगाने होते व त्यामुळे पिकांची वाढ जोमाने होते. तसेच पाऊस सुरू होण्याअगोदर उन्हाळ्यामध्ये आपण पालापाचोळा, माडांची झावळे, लाकूड, भुसा, शेणाच्या गोवऱ्या यांची शेतामध्ये भाजावळ करून घेतो व त्या भाजावळीत तयार झालेल्या राखेमधून मोठ्या प्रमाणामध्ये शेताला पोटॅश मिळते. त्याशिवाय आपण गांडूळ खत, शेणखत, पालापाचोळा यापासून बनवलेले खत याचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये वापर करतो.